हॅलो फ्रेंड्स, मी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। चमचमीत असा वटाणा भातची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, मटर पुलाव रेसिपी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा। भरपूर असा मार्केटमध्ये वटाणा, आता ताजा वटाणा अवेलेबल आहे। तर वटाणा म्हटल्यानंतर मग त्याचे प्रकार, भाताचे प्रकार किंवा भाज्यांचे प्रकार आलेच पाहिजे। तर साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे, त्याप्रमाणे घ्यायचं। या वाटीच्या मापाने 2 वाट्या म्हणजे 250 ग्रॅम, 1 पाव असा तांदूळ घेतलेला आहे। बासमती तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही त्याच्याऐवजी बिर्याणी राईस घ्यावा किंवा कोलम तांदूळ जो तुमच्याकडे अवेलेबल आहे किंवा तुम्हाला जो आवडतो तो घ्या। आणि इथे लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 8 ते 10 आणि 1 इंच आल्याचा तुकडा ते ठेचून घ्यायचं बारीक। शक्यतोवर ताजं आलं लसूणची पेस्ट वापरा, भाताला टेस्ट छान येते। कढई तापायला ठेवलेली आहे, कढईमध्ये बनवणार आहे। 2 माप तेल टाकलेले आहे। तेलाऐवजी तुम्ही तूप वापरू शकता। आणि खडे मसाले बघू शकता, 1 चक्री फूल आहे, 1 ते 1.5 इंचा दालचिनी आहे, 2 लवंग, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे, 2 हिरवी विलायची आणि 2 तेजपान तमालपत्र एवढं टाकलेलं आहे। फोडणी सुरुवातीला तेलामध्येच टाकल्यानंतर त्या मसाल्यांचा जो सुगंध आहे तो खूप छान येतो। आता इथे अर्धा चम्मच मोहरी आहे, ती टाकली आहे। मोहरी छान तडतडू द्यायची। त्यानंतर जिरं अर्धा चम्मच ते टाकलेलं आहे। फिरवून घेते। आणि मोहरी छान तडतडली आहे। आलं लसूण ठेचून घेतलेलं ते टाकलेलं आहे। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि छान परतून घ्यायचा। आलं लसूणची पेस्ट परतून घ्यायची। 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा मधोमध कट केले आणि ते टाकले। आणि कढीपत्त्याची पाने 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकले। आणि 1 वाटी वटाणा, मटरचा हिरवा वटाणा आहे, त्याचे दाणे टाकले। तेलामध्ये टाकल्यानंतर हे फुटतात, तर झाकण ठेवून 1 मिनिट ते होऊ द्यायचे। झाकण ठेवून 1 मिनिट छान मसाल्यांमध्ये, तेलामध्ये वटाणा होऊ द्यायचा। आता 1 मिनिट भिजवत ठेवलेला तांदूळ आता तो टाकलेला आहे। आणि चवीनुसार मीठ, इथे 1 चम्मच मीठ टाकले, तुम्ही चवीनुसार टाका। आणि हा अर्धा चम्मच बिर्याणी मसाला आहे, तर पाव चम्मच आता टाकायचा आणि पाव चम्मच नंतर। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स करून घ्यायचा। आणि झाकण ठेवून आणखीन 1 मिनिट तांदूळ जो आपण हे केलेला आहे तो छान होऊ द्यायचा। जास्त वेळ भिजवत ठेवलेला नाही आहे, तयारी करेपर्यंत म्हणजे आलं लसूण कुटेपर्यंत किंवा असं तोपर्यंत, म्हणजेच 10 मिनिट तांदूळ फक्त पाण्यामध्ये भिजवत ठेवलेला, त्यामुळे त्याचा तुकडा पडणार नाही। आपण फिरवतही आहे। आता तेलात छान होऊ दिला आणि त्यानंतर 2 ग्लास म्हणजेच वाटीच्या मापाने 4 वाट्या असं, आणि या ग्लासाच्या मापाने 2 ग्लास पाणी इथे टाकलेलं आहे। म्हणजे 2 वाट्या तांदूळ तर त्याला 4 वाट्या
पाणी असं इथे वापरलेलं आहे. जर हाच भात तुम्ही वाटाणा भात कुकरमध्ये करत असाल तर 3 ते 3.5 वाट्याच पाणी लागेल. आणि कढईमध्ये मी बनवते आहे तर इथे पाणी 4 वाट्या वापरते आहे. आणि अर्धा लिंबाचा रस. लिंबाच्या रसाने भात म्हणजे लिंबू पिळून टाकल्याने तो भात सुटसुटीत होतो आणि भाताचा रंगही छान राहतो, व्हाईट म्हणजेच पांढरा शुभ्र रंग राहतो. तर या लिंबू पिळून टाका, अर्धा लिंबाचा रस, आणि चांगले उकळे येऊ द्यायच्या. एक चांगली उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची. हलक्या हाताने थोडंसं भात फिरून घ्यायचं आणि पांढरा शुभ्र असा भात होतो, वाटाणा भात. तर उकळी आलेली आहे. गॅसची फ्लेम कमी करायची उकळी आल्यानंतर आणि झाकण ठेवून 10 मिनिट परफेक्ट असे 10 मिनिट भात व्हायला, म्हणजेच हा तांदूळ शिजायला लागतो. 6 ते 7 मिनिट झालेले आहेत. बघू शकता पाणी भरपूर प्रमाणात आटलेलं आहे. आता बघू शकता 8 ते 9 मिनिट झालेले आहेत. आणि हा वरून उरलेला पाव चम्मच बिर्याणी मसाला टाकलेला आहे. याने टेस्ट अप्रतिम अशी वाटाणा भाताची टेस्ट येते. वाटाणा भाताची टेस्ट अप्रतिम येते. नक्की तुमच्याकडे जोही मसाला अवेलेबल असेल, चिकन, मटन किंवा गरम मसाला, बिर्याणी मसाला असेल तर फारच छान. असा अर्धा चम्मच तुम्ही टाका, तुमच्या भाताची टेस्ट अप्रतिम येणार. तर आता बघू शकता परफेक्ट असे 10 मिनिटं झालेले आहेत. पाणी चेक करायचं असं 1 चम्मचच्या सहाय्याने, म्हणजे कळते की थोडंसं आणखीन व्हायला 2-1 मिनिट लागतील. आणि गॅस बंद केलेला आहे, गॅसची फ्लेम. आणि बघू शकता परफेक्ट असा वाटाणे भात तयार झालेला आहे. पुन्हा झाकण ठेवून गॅस बंद करायचा आणि 5-1 मिनिट तसंच राहू द्यायचं. आणि त्यानंतर बघू शकता सुगंध खूप असा छान सुगंध दरवळतो आहे. अप्रतिम झालेली आहे टेस्ट. नक्की बनवून बघा. आणि तुम्हाला ही रेसिपी, हा व्हिडिओ आवडला असेल, वाटाणे भाताची रेसिपी आवडली असेल तर बनवून बघा आणि तुमचे छानसे अभिप्राय कमेंटद्वारे आवर्जून कळवा. आणि आजची वाटाणे भाताची रेसिपीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.